नमस्कार. आजचा विषय थोडा गंभीर आहे. तर जे कलकत्त्यामध्ये झालेलं प्रकरण असेल किंवा बदलापूरमध्ये झालेल्या चिमुकल्यांच्यावरचा अत्याचार असेल किंवा कोल्हापूरमध्ये झालेले प्रकरण असेल, असे अगणित असे प्रकरणं आहेत की रोज घडत आहेत. म्हणजे माणसाच्यातली संवेदनशीलता ही संपत चाललेली आहे. या अशा कृत्य करणाऱ्या नराधमांना एक गोष्ट सांगू इच्छितो की अशी कृत्य करण्याच्या आधी आपल्या चेहऱ्यासमोर आणि आपल्या डोळ्यासमोर आईचा किंवा बहिणीचा किंवा बायकोचा चेहरा आणून बघा आणि मग अशी कृत्य करता येतात काय ते बघा. कारण स्त्री ही भोग घेण्याचं साधन नाही आहे, तर ती मिळालेली आपल्याला एक अनमोल गोष्ट आहे. तर कसं असते बघा आयुष्यात की रडण्यासाठी आईची मांडी लागते, रडण्यासाठी आईची मांडी लागते आणि आपलं सुखदुःख वाटण्यासाठी बायको लागते आणि आपले लाड पुरवण्यासाठी बहीण लागते. म्हणजे ह्या स्त्रियांनी कित्येक पात्र निभावायची आपल्यासाठी, पुरुषांच्यासाठी. तर विचार करा, या पुरुषांनी जी अशी घाण कृत्य करतात त्या पुरुषांना ना आणि अशा नराधमांना पहिला चेहऱ्यासमोर आणि डोळ्यासमोर आपल्या आईचा, बहिणीचा किंवा बायकोचा चेहरा. कारण या स्त्रिया म्हणजे उपभोग घेण्याचं साधन नाही आहे. आणि अशा नराधमांना सरकारने तर माफ करूच नाही, सरकारने तरी माफ करूच नाही, कोर्टात केसच घेऊ नये, डायरेक्ट त्यांना फाशी द्या. कारण त्याशिवाय ह्या देशातील महिलांच्यावरचे अत्याचार संपणार नाहीत मित्रांनो. तर आपण एक चांगलं माध्यम आहे आणि विचारवंत लोक जर असे विचार मांडतील तरच ह्या गोष्टी पुढे जाऊन कुठेतरी सरकारला याची नोंद घेता येईल, दखल घेता येईल. तर प्रत्येकाने ह्या विषयावरती गंभीरतेने बोला. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत ह्या देशात कुठलीही क्रांती होणार नाही आणि स्त्रियांच्यावरचे अत्याचारही कमी होणार नाहीत. तो त्यांचा मुद्दा आहे, तो तिचा मुद्दा आहे म्हणून सोडू नका. त्या आपल्या आया, बहिणी आहेत हे पहिला समजून घ्या. जय हिंद.